सध्याचं सरकार हे भ्रष्टाचारी सरकार आहे। या सरकारला निवडून येणार नसल्याची भीती वाटायला लागली आहे। जनतेच्या मनात घर करण्यासाठी हे सरकार विविध योजनांच्या घोषणा करतात। त्यामुळे मतांसाठी झाली कडकी आणि बहीण झाली लाडकी। ही योजना आणण्याची वेळ आली असल्याचा आरोप खासदार अमोल कोल्हे यांनी विरोधकांवर केला। राहुरी येथे शनिवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी स्टेशन रोड 5 नंबर नाका येथे आमदार प्राजक्त तनपुरे मित्रमंडळाच्या वतीने जागर आदिशक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी खासदार अमोल कोल्हे बोलत होते। ते पुढे म्हणाले की देवाकडून महिलांना मातृत्व, नेतृत्व व कर्तृत्वाचा वसा लाभला। एकाच आयुष्यात एवढ्या जास्त भूमिका या भगिनीच बजावू शकतात। देवाने महिलांना सर्वात मोठं वरदान दिले। लाडकी बहीण ही योजना बहिणीसाठी नसून मतांची कडकी आली म्हणून अंमलात आणली आहे। हा पैसा सरकारने खिशातून दिलेला नाही। बहीण जर खरंच लाडकी असेल तर दाजीच्या शेतीमालाला तसेच दुधाला योग्य तो हमीभाव द्यावा, तरच तुम्हाला लाडकी बहीण म्हणण्याचा अधिकार आहे, अन्यथा तुम्हाला अधिकार नाही। लाडी लबाडी चोरी करून सत्तेत बसवणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्याची वेळ आता आली आहे। 15 लाखाची घोषणा करायची आणि प्रत्यक्षात मात्र 1,500 बोलवणं करायचं। महाराष्ट्रातील जुलमी, अन्यायी व भ्रष्टाचारी सरकारला खुर्चीवरून पायउतार करण्याची वेळ आता आली आहे, असं आवाहन खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलं। यावेळी आदिशक्तीचा जागर म्हणून महिलांसाठी विशेष आकर्षण X1 डान्स ग्रुपचं आयोजन करण्यात आलं होतं। या ग्रुपने परिसर दणानून सोडला होता। शहरातील अनेक महिलांनी स्टेजवर जाऊन देवीच्या गाण्यांवर ठेका धरला। दरम्यान कार्यक्रमासाठी आलेल्या प्रत्येक महिलेला भेटवस्तू देण्यात आली। या प्रसंगी 25,000च्या आसपास महिला भगिनी या नागरिकांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती। यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे, माजी नगराध्यक्ष उषाताई तनपुरे, सुजाताताई तनपुरे, सोनालीताई तनपुरे, माजी नगराध्यक्ष अनिल कासार, सुरेश वाबळे, सुरेश निमसे, माजी नगरसेवक सागर तनपुरे, नंदूभाऊ तनपुरे, सूर्यकांत भुजाडी, गजानन सातभाई, बाळासाहेब उंडे, ओंकार कासार, महेश उंदावंत, संतोष आगाव आदी उपस्थित होते। तर खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या। त्यामुळे आता एवढं सांगतो, कोणी सांगायला येतील, कोणी वेगवेगळी गाजरं दाखवतील, त्यांना निक्षून सांगा, घरात चपात्या करायच्या का भाकरी थापायच्या ठरवतोय कोण? आज भात लावायचा का नाही लावायचा ठरवतोय कोण? भाजी कंची करायची ठरवतोय कोण? मग सरकार कोणतं आणायचंय हे सुद्धा माझ्या माता भगिनीच ठरवतील। एवढा आज ही खुणगाट या आदिशक्तीच्या जागराच्या निमित्तानं करा। आणि लक्षात ठेवा, चाय पर शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई। चाय पर शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई। बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई? आठवतं ना 15 लाख? बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई? इसलिए दादा भाई भाऊ, ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके। आपको गद्दारी के लिए 50 खोके और लाडली बहना सिर्फ 1500 में ओके। तेव्हा 1500 रुपये 5 वर्षासाठी 300 रुपये दिवसाचा 1 रुपया सुद्धा जर 1500 रुपयाचा जर हिशोब केला तर दिवसाचे जेमतेम 50 रुपये जर आपल्या भविष्यासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी कोणी विचार करत असेल तर माझ्या माता भगिनींना हीच माझी विनंती आहे की या आदिशक्तीचं नाव घ्या, या आदिशक्तीचा जागर करा आणि या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रेरणेतून उभं राहणारं राज्य, माझ्या माता भगिनींच्या स्वाभिमानाचं राज्य येण्यासाठी आई जगदंबेला साकडं घाला आणि आता पदर खोचून महाराष्ट्रातलं जुलमी, अन्यायी, भ्रष्टाचारी सरकार घालवण्यासाठी तुम्ही कंबर कसा, एवढीच तुम्हाला विनंती। आता दिवाळीनंतर निवडणुका येतील। दिवाळीला आमच्या लाडक्या बहिणींना आमचे दाजी म्हणतील करंजा कर, बहीण म्हणत तेलाचा डबा वाढला 500नी, खोबरं वाढलं 50नी, 1500 करंजा कशा व्हायच्या त्याचा आधी हिशोब द्या। कारण लाडक्या बहिणीला जेव्हा कौतुक केलं जातं तेव्हा लाडक्या बहिणीने हेही सांगावं लागतं। आता मराठवाड्यात फिरून आलो, उत्तर महाराष्ट्रात जाऊन आलो, विदर्भात जाऊन आलो, ठिकठिकाणी महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचं म्हणणं एवढंच आहे, बहीण लाडकी आहे ते चांगलंच आहे, ते ठीकच आहे, पण हे चांगलं असताना
दाजीच्या सोयाबीनला बी भाव द्या, दाजी डेअरीला दूध घालतो त्या दुधाला 40 रुपयाचा भाव द्या, आणि हे जर होत असलं तर मग बहिणीला लाडकी म्हणा. त्यामुळं राहुरीमध्ये तुतारीच वाजणार, तुतारीचाच आवाज होणार. फक्त तुमच्या माध्यमातून घरी जवळून सांगायचं, घरात यायचं, बाहेर पाऊल टाकायचं ते फक्त तुतारीवाल्या माणसासाठी टाकायचं. एवढी फक्त तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय. असा एक कार्यक्रम छान ठेवलाय आमच्या महिलांसाठी. उषाताई झाल्या, प्राजक्तदादा, श्री सोनालीताई, अतिशय छान असं या कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलं. आणि तो कार्यक्रम पाहण्यासाठी त्या भरपूर महिला, बहुसंख्य महिला या ठिकाणी उपस्थित झाल्या. जिकडं पाहावं तिकडे साऱ्या महिला दिसतात, म्हणजे बसायला सुद्धा जागा नाही या ठिकाणी. अतिशय छान मासा मला असा या ठिकाणी महिलांचा या ठिकाणी उत्साह या ठिकाणी दिसतोय. हा कार्यक्रम इतका छान झाला आहे की अजून हा कार्यक्रम पाहायला अजून इतका उत्साह या ठिकाणी बसला तरी 1 तास तरी कार्यक्रम पाहावासाच वाटतोय. पण मला पुढं कार्यक्रम असल्याने आणि आमच्यासुद्धा मोठ्या देवी दर्शनासाठी दररोजच्या महिला आम्हाला त्या ठिकाणी दररोजच्या 100-150 गाड्या आणावं लागतात आणि उद्याच्या नियोजनासाठी पुन्हा मला माघारी जायचं आहे. त्यामुळे मी या कार्यक्रमाला माझ्या वतीने तसेच खासदार निलेश लंके साहेब यांच्या वतीने संपूर्ण कार्यक्रमाला खूप खूप अशा शुभेच्छा देते थांबते. न्यूज 14 सह दीपक मगासरे, राहुरी विद्यापीठ.